श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, भविष्य काय हे माहिती नसतं, पण स्वप्न बघणं सोडतो का आपण? अडचणी लाख असतील, पण उपाय शोधणं सोडतो का आपण? कायमचं आपलं कुणी राहणार नाही हे अवगत असतं, पण नवी नाती जोडणं हे सोडतो का आपण? आपण थांबलो तर घर थांबेल या काळजीपोटी धावत असतो, पण विसावा घेणं सोडतो का आपण? मृत्यू अंतिम टप्पा आहे हे माहिती असतं, पण जगणं सोडतो का आपण? श्रोते हो, पण नेमकं मग सोडतो काय आपण? तर सोडतो ते इच्छा, अपेक्षा, सोडतो ते स्वतःवर प्रेम करणं, सोडतो ते सुखाच्या शोधात आनंदाचं क्षण, सोडतो ते वयानुसार न चालणं आणि काळासोबत न जगणं. मान्य आहे की मनाची घालमेल आणि जीवाचं हाल झालं की सगळं सोडावं वाटतं, पण हे नक्कीच की वय आणि वेळ हे पुढं जाईल तसं नको ते घडणार आणि हवं ते मिळणार. मग बाकी धावपळ करून हवी असणारी इच्छाशक्ती जर सोडली, तर त्या मिळालेल्या गोष्टीचा आनंद घेऊ शकणार का आपण? तर विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. जगातील सर्वात सुंदर टॉनिक म्हणजे जबाबदारी. ती एकदा घेतली की माणूस कधीच थकत नाही. माणूस देवाकडं धन दौलत ऐश्वर्यासाठी याचना करत असतो, मात्र जेव्हा देवळात जातो तेव्हा सुट्या पैशाची शोधाशोध करत असतो. जास्त अवेलेबल राहिलं की लोक पाहिजे ते लेबल लावून मोकळी होतात. लोकांना किती पण आपलेपणा दाखवला तरी ते शेवटी त्यांचा परकेपणा दाखवतातच. जीवनात वळण महत्वाचं असतं, प्रवासात रस्त्याचं आणि विचारात संस्काराचं. प्रामाणिक असणाऱ्यांना गरज संपल्यानंतर नाकारलं जातं. आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल तर स्वतःला भाग्यवान समजा, नाहीतर आजच्या युगात स्वार्थासाठी नाते जोडणारी लोक तुम्हाला पावलोपावली भेटतील. मैत्री अशी करा की ती तुटणार नाही, प्रेम असं करा की ते मिटणार नाही, माया अशी लावा की ती मरणार नाही, आणि जीवन असं जगा की कोणी जगणार नाही. आनंदी जगा, कारण आयुष्य खूप सुंदर आहे. लोकांच्या शब्दावर विश्वास ठेवण्या अगोदर विचार करा, कारण शब्द बदलायला वेळ लागत नाही. भूतकाळात घडून गेलेल्या, भविष्यात घडणाऱ्या गोष्टींचा इतकाही विचार करू नका की तुम्ही तुमचा वर्तमान काळ जगायचं विसरून जाल. डोळ्यातील पाणी आणि हृदयाची कहाणी सगळ्यांनाच नाही कळत. तुम्ही शरीरानं 24 तास काम करू शकत नाही, पण तुमचा पैसा हा करू शकतो. त्यामुळे आपण झोपलेलो असताना सुद्धा आपल्याला पैसे मिळत राहतील असं मार्ग जर तुम्ही शोधलं नाहीत, तर तुम्हाला आयुष्याच्या शेवटपर्यंत कामच करावं लागेल. नशिबात काहीच नसतं. सारा खेळ हा कष्टाच्या जोरावर असतो.
प्रेमात विश्वास असायला पाहिजे. डाऊट तर सगळे दुनिया घेत असते. मातीत पेरणं, मातीत उगवणं, मातीतच जगणं आणि मातीतच मरणं, सारा खेळ मातीतच असतो. म्हणून माणसाला घमंड नको आहे. मनाशी जोडलेलं प्रत्येक नातं हे खरंच खूप भावनिक असतं. दूर असेल जरी कोणी तरी मनात मात्र कायम असतं. विचार बदलावे लागतील, रिस्क घ्यावी लागेल. नाही जमणार ते जमवावं लागेल, मार्ग बदलावा लागेल. तेव्हाच तुम्ही जे पाहिजे ते मिळवू शकाल. आयुष्यात कधी दोस्त जरी दुश्मन झाला तरी त्याच्याबद्दल आपल्या मनात कधी पाप येऊ देऊ नका. कारण मैत्री समोरचा विसरला म्हणून आपण तत्व बदलायचं नसतं. या मतलबाच्या दुनियेत सगळ्यावर विश्वास ठेवू नका. कारण आजकाल तेच गद्दारी करतात. आपण ज्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवत असतो. लाखोंच्या गर्दीत झुकणारा मित्र कमवा. चार चौघांना हसवण्यासाठी इज्जत काढणारा नाही. सुरुवातीची 20 वर्ष परिश्रम करून 70 वर्ष आयुष्य एन्जॉय करता आलं पाहिजे. नाहीतर 20 वर्ष एन्जॉय करून शेवटची 70 वर्ष कठीण परिश्रम करावं लागतील. कोणत्याही गोष्टींची किंमत माणसाला वेळ गेल्यावर कळत असते. जोपर्यंत तुमची गरज आहे तोपर्यंतच लोक तुम्हाला किंमत देतील. म्हणून स्वतःला एवढं भारी बनवा की प्रत्येक वेळी लोकांना तुमची गरज लागली पाहिजे. लोकांकडून कोणतीच अपेक्षा ठेवायची नाही. कारण इथं आपलेच आपल्यासोबत गद्दारी करायला लागलेत. एकट्या सुईचा स्वभाव हा टोचणारा असतो. पण धागा सोबतीला आला की हा स्वभाव बदलून एक दुसऱ्यांना जोडणारा बनतो. आयुष्य म्हणजे जिथं खूप काही कमावूनही माणुसकी कमावता येत नाही. भरपूर पैसा असतानाही प्रेम विकत घेता येत नाही. सगळं काही असतानाही शांत झोप लागत नाही. स्वप्न थांबली की आयुष्य थांबतं. विश्वास उडाला की आशा संपते. काळजी घेणं सोडलं की प्रेम संपतं. म्हणून स्वप्न बघा, विश्वास ठेवा आणि काळजी घ्या. कारण आयुष्य खूप सुंदर आहे.